नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. गेल्या 30 वर्षापासून आपल्या सेवेत असणारं पुणे वृत्तदर्शन पुणे शहरातलं एकमेव निष्पक्षपातीपणे काम करणारं वर्तमानपत्र. जाणून घेऊयात पुणे शहरातील घटनांचा मागोवा. पुणे शहरामध्ये आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. सर्व सामाजिक राजकीय पक्षांनी पुणे स्टेशन कलेक्टर कचेरीच्या येथे असलेल्या आंबेडकर पुतळ्याला भेट दिली, हार दिले आणि बाबासाहेबांनी संविधानाच्या बाबतीत केलेल्या कामं आणि त्याच्या पुढे ते नतमस्तकही झाले. आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते मुरलीदास जाधव यांच्या हस्ते कुमार सप्तर्षी यांना समाज सुधारक हा पुरस्कार देण्यात आला. जाणून घेऊयात या पुरस्काराविषयी. अन्याय, अत्याचार, संघर्ष आणि कुमार्ज येणारी नवी पिढी राष्ट्रभूमुख करण्यासाठी अहोरात्र नव्या पिढीला प्रबोधन करण्याचं काम आणि त्यातून त्यांना घेऊन संघर्ष करण्याचं काम कुमार करत होता. खूप कालखंड गेला. त्या कालखंडात आम्हाला जेवढं होता येईल तेवढं आम्ही करून ठेवलं. परंतु अचानक आणि तिसरी गोष्ट, सगळ्यांची याच्यामध्ये जगातल्या कोणापेक्षा लोकसंख्या जास्त. आणि चौथी गोष्ट, सगळ्या लोकसंख्येला एका याच्यात बसवता येणार नाही. म्हणजे युरोपमध्ये गेलं तर सगळ्यांचा रंग गोरा, आफ्रिकेत गेलं तर सगळ्यांचा रंग काळा. इथं आपल्या घरातच एक गोरा, एक काळा, एक सावळा असतो. याचा अर्थ आपण मिक्स ब्रीड आहोत. हे मानायला आपल्याला काही अडचण येऊ नये. खरं म्हणजे आपलं पुरावेच आहेत, आपल्या घरादारात पुरावे. तर आणि जग आपल्याकडे असं बघतं की हे प्रश्न कसे सोडवतात, कारण त्यांना माहीत नाही, ते हिंसाच करतात. म्हणजे एकमेकाला युद्धामध्ये एक बाजू नष्टच होते, त्यामुळे दुसरीच बाजू जिंकली असं राहतं. पण भारत अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पुण्यामध्ये ज्यांनी इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये पदवी मिळवून COEP मध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं आणि नंतर MIT ही स्वतःची संस्था केली, ते डॉक्टर प्राध्यापक विश्वनाथ कराड. विज्ञानाबरोबरच त्यांचा आध्यात्मिक भागाकडेही मोठा कल होता. संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज हे त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. याकरता अमेरिकेतल्या ब्रिंघम विद्यापीठानं त्यांना D.Litt पदवी देण्याचं निश्चित केलंय आणि ते या कार्यक्रमाकरता रवाना होण्यापूर्वी पुणे वृत्तदर्शनशी केलेली ही बातचीत. हॉलच्या मंचावरून जिथून स्वामी विवेकानंद बोलले, तिथून हा विषय जगाला पुनश्च एकदा मांडावा. हे जगाचं सध्याचं अराजक सर्व अवस्था आपल्याला माहीत आहे. आणि हे नवीन, हे सुद्धा तिसरं महायुद्धच आहे. कोरोना व्हायरसपासून काय घडलं ते तुम्हाला माहीत आहे. 2 वर्ष आपण सर्व चर्चेस, मंदिरं, मस्जिदी सगळं बंद होतं. आणि आता पहिल्यांदा ईश्वर ही कल्पना लोकांना साक्षात पटायला लागली. हे सर्व विचार वेगळ्या पद्धतीने मांडावे आणि जगभरच्या मग ते ग्रेट ब्रिटन म्हणजे UK असेल, लंडनचं ऑक्सफर्ड विद्यापीठ असेल, केम्ब्रिज असेल किंवा शिकागोमधला त्या फुलटन हॉलमधून जो हा विचार बोलला गेला स्वामी विवेकानंदांचा, त्याच विचाराचं पुनरुच्चार आणि त्याला आपण एक दिशा देऊन जगासमोर मांडावं आणि विश्वकल्याणासाठी, विश्वशांतीसाठी एक कणभर योगदान आपल्या सर्वांच्या वतीनं, आपल्या देशाच्या वतीनं, भारत मातेच्या वतीने. याचा अर्थ आहे मित्र, लक्षात ठेवा, प्रकाश. एक जो आहे तो सूर्यप्रकाश, जो जीवसृष्टीला देतो, पण दुसरा आहे तो ज्ञानप्रकाश.
आणि त्या ज्ञानमयो विज्ञानमयो या शब्दाचा अर्थही मांडण्याचा प्रयत्न होईल. पण भाग्याचं आणि आपल्याला सुवर्ण संधी अशी आपल्या देशाला की सध्याच्या ह्या अराजकतेच्या काळामध्ये जगामध्ये विध्वंसक अशी अवस्था आहे. काय घडेल कधी माहीत नाही. आणि त्या बॅकग्राऊंडवर हा विचार मांडण्याची संधी ह्या MIT विश्वशांती विद्यापीठाला आमचे मित्र रवी चिटणीस असतील, मिलिंद पात्रे असतील, मिलिंद पांडे असतील किंवा थोरवे असतील, असं हे जे डेलिगेशन जाऊन हा मांडण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. पण एक चांगली संधी आणि मला वाटतं चांगला संदेश स्वामी विवेकानंदांच्या तत्वावर आधारित ज्ञानेश्वर टू आईन्स्टाईन ह्या चिंतनाचा विचार मांडून अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा निर्माण झाली संत ज्ञानेश्वराच्या नावाने. त्याचा मेसेज इन द नोन हिस्ट्री ऑफ ह्युमन हिस्ट्री म्हणतो आपण, ज्ञात मानवी इतिहासामध्ये घडलेली ही पहिली घटना आहे. आपण केली असं म्हणायचं नाही. मी केलं, मी करता धरताय अशी भावना न ठेवता पण एक अत्यंत मौलिक असा विचार ज्याला वैज्ञानिक बैठक आहे. लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण हळूहळू तापू लागलेलं आहे. काल आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं आढळराव पाटील, सुप्रिया सुळे, त्याचप्रमाणे अजितदादा पवार आदी मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी दिलेली ही माहिती. दरवर्षीप्रमाणे अतिशय मोठ्या उत्साहाने काल रात्रीपासूनच तयारी महाराष्ट्रात सगळ्याच परिसरामध्ये बाबासाहेब आंबेडकर प्रेमींनी, तमाम जनतेने त्या ठिकाणी केली. जे काही आपल्या देशाला संविधान दिलेलं आहे त्याच्या देशातल्या 140 कोटी जनतेला अभिमान आहे अशा प्रकारचं संविधान बाबासाहेबांनी आपल्याला दिलं आणि त्याच्यामुळं आजपर्यंत आपण सगळेजण एकसंघ राहिलेलो आहोत आणि आपल्याला सगळ्यांनाच त्या संविधानाच्या बद्दलचा आदर आहे. त्याचबरोबर बाबासाहेबांनी त्या काळामध्ये जे काही वेगवेगळ्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जी घटना आपल्याला दिलेली आहे त्या घटनेच्या बद्दल देखील सगळ्यांना अतिशय आदर आहे, अतिशय अभिमान आहे. त्यामुळे जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांची धारणा ही सगळ्या जनतेपर्यंत पोचलेली आणि त्यांना मानणारा वर्ग जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये. आजची ही जयंती ही फक्त आपल्याकडंच नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेर, देशाच्या बाहेरसुद्धा साजरी केली जाते आहे. आणि त्यामुळे त्यांना अभिवादन करणं हे आमच्या दृष्टीने आमचं कर्तव्य आहे. सकाळी सकाळी आम्ही त्यांच्या त्याला अभिवादन करून दौऱ्याला सुरुवात करतो आहे. दादा, जिल्ह्यात देखील दुष्काळाची परिस्थिती आहे. आपल्या शिरूर असतील, आंबेगाव असतील या ठिकाणी खाजगी टँकरने पाणी पुरवठा केला जातो आहे, काय सांगा? यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळं गेल्या वर्षी पाण्याचं खूप मोठा टंचाई आहे. काही स्वयंसेवी संस्था, आमच्या काही संस्था गावोगावी टँकर पोहोचवते. सरकारच्या माध्यमातून सुद्धा टँकरचा पाणी पुरवठा केला जातो आहे. तमाम महाराष्ट्र आणि भारतातल्या ज्या भारताच्या सुपुत्राने आपल्याला संविधान दिलं, समता ज्याची चर्चा होत होती ते वास्तवतेत आणून दिलं, अशा भारतातल्या ह्या सगळ्यात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आणि कर्तृत्ववान सुपुत्राचा आज आशीर्वाद घेण्याच्या निमित्ताने आपण आज सगळे जमलेलो आहोत. मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अतिशय विनम्रपणे वंदन करते. आणि ते जे संविधान त्यांनी आपल्या देशाला दिलं आहे, हे देशाचं नाही पण जगातलं सगळ्यात अतिउत्तम असं संविधान आहे. त्याची जपवणी, त्याचा मान सन्मान हा आमच्याकडून कायम केला जाईल. आणि हे संविधान हे टिकवण्यासाठी आणि त्याचा मान सन्मान हा आमच्याकडून आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत हा केला जाईल. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन संपादकीयमधून मी डॉक्टर शैलेश गुजर. येत्या 13 मेला आपण लोकशाहीचा उत्सवाचा अंतिम पर्वामधला प्रवेश करून आपण मतदानाचा हक्क बजावणार आहोत. तो हक्क बजावण्याकरता आपल्याला आपलं नाव मतपत्रिकेत आहे का नाही हे सर्वप्रथम तपासून घ्यावं लागेल. त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स आहेत,
ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्यातून माहिती घेऊन तुमचं नेमकं मतदान केंद्र कुठे आहे तेही करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 45% जास्त जे विकलांग आहेत त्यांना घरी मतदान करता येऊ शकतं. त्याचप्रमाणे 85 वर्षाच्या वरील वृद्ध व्यक्तींनाही घरी मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्याकरता आपल्या जवळच्या मतदान केंद्रामध्ये पूर्वसूचना द्यावी लागते. किंबहुना राजकीय पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला जर तुम्ही सांगितलं तर तो ती व्यवस्था करू शकतो. तेव्हा या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये लोकशाही जिवंत ठेवण्याकरता जास्तीत जास्त मतदान करणं ही तुमची आणि माझी सर्वांची राष्ट्रीय जबाबदारी आहे. मला निश्चित अपेक्षा आहे यावेळेला पुणे शहरामध्ये 20 लाखाहून अधिक मतदान करणारी व्यक्ती आहेत. त्याच्यामध्ये 6.5 लाख युवक आहेत आणि त्यातले 3 लाख युवक हे प्रथम मतदार आहेत. त्यांच्यावरती देशाची ही सर्व लोकशाहीची भिस्त आहे. तेव्हा आपण मतदान करूया, लोकशाही वृद्धिंगत करूया. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.